सचिन आहेत गोलंदाजी मार्कवरती. लक्ष्मण शिंगवा स्ट्राईक एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय मयूर जाधव. एस पंचांचा गेम ऑन ग्रीन सिग्नल, सामना सुरू होण्याचा इशारा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे. फुलटोल वसूल करण्याचा प्रयत्न सार्थकी ठरला जातोय. वन बाउंड सीमा पार आला या दणदणीत. लक्ष्मणच्या बॅट मधनं चौकार. स्टॅकेट वरती आपण मयूर पाहताय आणि मयूरच्या बॅट मधनं हा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. या 4 धावा, 4 धावेच्या मदतीने धावसंख्या 4 या धावसंख्येच्या घरात जाऊन पोहोचले. खरं तर चांगली सुरुवात आपल्याला म्हणावी लागेल जय मल्हार कलोते मोकाशी या संघाची. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय सचिन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. खरा ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. त्याचबरोबर एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 5 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जात आहे. खरं तर पाहिलं तर पहिला चेंडू खराब होता, त्याला अगदीच 38 सर्कलच्या डोक्यावरनं उडवलं आणि सरळ वन बाउंड सीमा पार. त्या 4 धावा देखील धावफलकावरती ऍड आल्या. गोलंदाज सचिन तयार. वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेग घेत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक तिथंच स्थिर आहे. 5 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. खरं तर पाहायला गेलं तर चांगली सुरुवात म्हणावी लागलेली कलोते संघासाठी. चांगली सुरुवात मयूराने करून दिलेली आणि मात्र आत्ता एक धाव भेटली जाते. मिसफील्ड पाहायला भेटली आहे जिथे 2 धावा होत्या पण स्वतःवरती संयम नियंत्रण दाखवलंय आणि स्वतःला थांबवलं. 1 धाव भेटली जाते. एका धावेला देखील प्राधान्य दिलं जातं आजच्या मॅचमध्ये. खरं तर मयूर सर आपण पाहिलं तर मोठमोठे खेळाडू सिंगल डबलला देखील प्राधान्य देतात आणि स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं. साहिल बेलोसे देखील इथं आहेत, त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. त्यांची एक टुर्नामेंट आई एकविरा चषक वरोसीच्या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटली. हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे. जागा बनवली आहे, रूम क्रिएट केलाय. चेंडू होतोय फरार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार आला या दणदणीत चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. मयूर अगदीच आजच्या रात्रीमध्ये यांचा देखील खेळ चांगला ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. जय मल्हार कलोते मोकाशी या संघाकडनं खेळत असताना इस गोलंदाजी मार्कवरती खोलवर पद्धतीचा चेंडू होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जाते. पंच कटाक्ष आहेत ते त्यांच्या निर्णयावरती स्थिर. एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिल्या शतकाचा खेळ संपुष्टात आलाय. पॉवर प्लेचं शतक होतं. त्या पॉवर प्लेच्या शतकाला आपण पाहिले तर फलंदाजी त्याच ताकदीची आपल्याला पाहायला भेटली आहे. 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. बिनबाद 10 असं समीकरण प्रथमतः फलंदाजी करत असताना जय मल्हार कलोते मोकाशी या संघासाठी. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला जीवन 11 यंगस्टर आश्रय संघाने आणि प्रथम तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय जय मल्हार कलोते मोकाशी संघाला. सांघिक कोट्यातून दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी आपण पाहताय महेश गोंधळे आलेत. त्यांना देखील चांगली कामगिरी करायची आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर सचिन डुकरे यांचं आहे. चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली. पण त्यानंतर आपण पाहताय महेश गोंधळे आलेत. वावेकर विलेज एंडकडनं गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू कमी गतीचा चेंडू होता. अगदीच लेटकटचा फटका आपण पाहताय. कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे 1 धाव भेटली जाते. एका धावेला प्राधान्य दिलं जाईल आणि धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. 11 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 11 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. खरं तर बॅटिंग ऑर्डर चांगली आहे.
कलोदे संघासाठी आणि चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. कमी गतीचा चेंडू आहे, पाठीची कडा, विकेट किपरचा सहारा आहे, पहिला हादरा भेटला जातोय जय मल्हार कलोदे मोकाशी संघाला आणि एक आनंदाची लाट येऊन जाते जीवन 11 यंगस्टार आसरे संघाच्या खात्यात. या स्पर्धेची 125वी कॅच अतिश यांच्या माध्यमातून टिपण्यात आली आहे. तर रायगडातील उत्तम गुणलेखक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं मयूर पाटील नारपोली यांच्या वतीने एक लाईव्ह अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. 125वी कॅच अतिशच्या माध्यमातून टिपण्यात आली आहे. चांगली मॅच इन ॲक्शनमध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. खरं तर स्टार्ट चांगला झालेला कलोते संघाचा, पण त्या विपरीत जर पाहिलं तर महेश गोंधळे आले आणि त्यांनी चांगली कमबॅक करून दिले आसरे संघाला. वा, कमी गतीचा चेंडू आहे, अगदीच यष्टीरक्षक कुठल्याही पद्धतीची चूक नाही करत आहेत. पंचांनी हात येस ओके. निर्धाव चेंडूची सांगता होती, निर्धाव चेंडूची सांगता होती. धावफलक तिथं स्थिर आहे 11. ही धावसंख्या धावफलकावरती पाहता 11 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 1 विकेट. पहिला हादरा भेटला जातोय मयूर जाधव यांच्या स्वरूपात. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला करा, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे पण त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू होतोय परार. 1 बाउंस सीमा पार आला या दणदणीत चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येच्या घरात. 15 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता मात्र जर पाहिलं तर इनॅक्ट नंबर 3 वरती मयूर यांची जागा भरून काढण्यासाठी नवके फलंदाज आपण पाहिले तर विजय सावंत आले आणि त्यांनी चांगली कामगिरी देखील केली आहे. पहिला चेंडू अगदीच बीट झाले, त्यानंतर स्विचिटचा फटका, अगदीच क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय. चेंडूला पाठवलंय थर्ड मॅन रिजन मध्ये. 1 बाउन्स सीमा रेषा पार आला या चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील अगदी झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येच्या घरात. आणि जर पाहिलं तर विजय सावंत यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील रिव्हर्स अटेम्प्ट मधनं खेळला जाणारा 6वा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. या 4 धावा खरं तर खूप महत्त्वाच्या असतील जय मल्हार कलोते मोकाशी संघासाठी. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील झपाट्यानं वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 19 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहताय. बॉलिंग मार्कवरती आपण पाहिलं ज्या गोलंदाजाची आपण गोलंदाजाचं कौतुक करत होतो, पण त्याच्यावरती आता मात्र आक्रमणाचा पाडा चढवला जातोय आणि आता मात्र विजय यांची बॅट चौकारांची आणि षटकारांची भाषा बोलू लागली आहे. आणि अशी सुरुवात करत तर हे वादळ विजय सावंत नावाचं मैदान घुंगवतोय आणि ते कलोतेकर म्हणत असतील हा वादळ असंच घुंगवू दे. वा, काय फटका सजवलाय, अगदीच लगातारचा 3रा चौकार. 1 बाउन्स होतोय फरार, सीमा पार आला या विजय सावंतच्या बॅटमधनं चौकार. फलकावरती अगदीच पाहायला गेलं त्या चौकाराच्या मध्ये 23 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. खरं तर या स्पर्धेमध्ये जो विक्रम आपल्याला पाहिजे होता 3 चौकारांचा बॅक टू बॅक, तो तब्बल कालच्या 3 रात्रीमध्ये झाला नाहीये. पण आज या स्पर्धेची 4थी रात्र आणि या 4थ्या रात्रीमध्ये खरं तर दुसरे फलंदाज आहेत त्याने बॅक टू बॅक चौकारांची हायट्रिक लगवली आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं सुबोध भोसले यांनी चौकारांची हायट्रिक लगवली आणि त्यानंतर आत्ता मात्र आपण पाहताय महेश यांच्यावरती विजय सावंतची गोल फलंदाजी, वाखाणण्याजोगी फलंदाजी आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, पोचू शकत नाहीयेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. 2 धावा धावफलकावरती ॲड होतील आणि 2 धावेच्या बरोबरीने धावफलकावरती 25 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. खरं तर पहिल्या
सत्रामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ अद्याप तरी आपल्याला जय मल्हार कलोते मोकाशी संघाचा आपल्याला पाहायला भेटतोय. पण त्याच विपरीत आता मात्र गोलंदाजी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहताय दर्शन कराळे आलेत. चांगली गोलंदाजी त्यांना करायची आहे. खरं तर कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास सोपवलाय. वेगवान चेंडू वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतो. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेग घेत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक तिथे स्थिर. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 25 धावा आपण धावफलकावरती लागल्या जातात. खरं तरी जमेची बाब असेल जय मल्हार कलोते मोकाशी संघासाठी, कारण की इनॅक्ट नंबर 3 वरती आलेले फलंदाज विजय चांगल्या पद्धतीची कामगिरी करतात. अगदीच लेट कटचा फटका स्क्वेअर कट रिजन मध्ये पॉइंट रिजन मध्ये चेंडू ड्राईव्ह होतोय. चेंडू थांबत नाहीये. चेंडू होतोय परार. सीमारेषा पार. आला या दंदनी चौकार. या 4 धावा धावफलकावरती लागल्या जातील आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. आणि आता मात्र हा चौकार सलामीला आलेले फलंदाज लक्ष्मण यांच्या माध्यमातून लगवला गेला. 29 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते आणि आता मात्र दर्शन यांच्यावरती देखील आक्रमण केला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव देखील भेटली जाईल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे वाढलं जात आहे. 30 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटते. खरं तर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. ज्या पद्धतीने गोलंदाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असतो ना त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील होणं खूप गरजेचं असतं आणि त्याच खेळाचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. क्षेत्ररक्षकांची देखील साथ या गोलंदाजाला दर्शनला भेटली जाते. चांगला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव भेटली जाईल आणि एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे आणि दोन्ही फलंदाज एका धावेवरती संतुष्ट राहतात. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटली आहे. चांगली गोलंदाजी अद्याप तरी आपल्याला पाहायला भेटली. खरं तर पाहिलं नाणेफेकीचं कौल जिंकलं गेलं जीवन 11 यंगस्टर आश्रय संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आता मात्र सार्थकी थोडाफार का होईना पण आपल्याला पाहायला भेटतोय. वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडू शरीराचा वेग घेत शरीरावरती हादळणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. लेगबायच्या स्वरूपात पंच आम्हाला सांगतात. एक अवांतर धाव देखील धावफलकावरती ऍड होईल आणि 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. शेवटचं शतक असेल या पहिल्या सत्रातील आणि कुठला गोलंदाज येणार कर्णधार कुठल्या गोलंदाजावरती विश्वास सोपवणार हे पाहणं खरं तर खूप गरजेचं असेल. शेवटचं षटक आपण पाहताय. 32 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते आणि आता मात्र जर विचार केलात ना याच मैदानात पाण्याची पूर्तता करायची आहे. विनंती असेल की आयोजकांना मैदानात पाणी पुरवायचंय. पाण्याची पूर्तता करायची आहे वळ्या मॅच कडे. हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे. अगदीच दिशा दिली आहे. चेंडू थांबत नाहीये. होतोय फरार. पॉइंट रिजन मध्ये आला या सीमा पार. चौकार. धावा भेटतील 4. या 4 धावा देखील धावफलकावरती लागले जातात आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येच्या घरात. यस ओके. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहताय. सांघिक कोट्यातून 4था आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज आतिश डुकरे अगदीच त्याच दिशेने खेळण्यात आला. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवलाय. चेंडू होतोय परार. सीमा रेषा पार. आला या दंदनी चौकार.
या 4 धावेच्या मदतीने अगदी धावसंख्या देखील वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. आणि आता मात्र खरं तर कळोते करत टाळ्या वाजवतात त्या फलंदाजासाठी, कारण की चांगल्या पद्धतीचा खेळ ते देखील करतायत. या चौकाराच्या मदतीने तब्बल 40 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. उर्वरित पाहिलं तर चौथ्या शतकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात आला आणि आता मात्र उर्वरित 4 चेंडूचा खेळ शेष असेल या पहिल्या सत्रातील. आणि या 4 चेंडूमध्ये कितपत धावांची मजल मारेल कलोते संघ हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त धावा येण्या गरजेच्या आहेत. जर आचरे संघाला मोठ्या कडव्या आव्हानाला पाठलाग करायला लावायचा असेल तर तुम्हाला देखील त्याच ताकदीची फलंदाजी करायची आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 40 या धावसंख्येच्या घरात. बॉलिंग ट्रॅक होते आपण पाहताय. अतिश डुकरे यांच्यावरती आक्रमणाचा पाडा खरं तर चढवला जातोय. खुलो पद्धतीचा चेंडू होता. प्रोटेक्शन आहे तिकडे. एक धाव भेटली जाईल. एका धावेला देखील प्राधान्य दिलं जातं. एका धावेच्या मदतीने कासवाच्या गतीने धीम्या गतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येच्या घरात. आता मात्र कमबॅक करावा लागेल. शेवटचा चेंडू आहे, शेवटचं शतक आहे आणि या शतकामध्ये जास्तीत जास्त धावा येण्या गरजेच्या आहेत. आणि 1.5 ओव्हरचं शतक, हाणामारीचं शतक आहे. अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. करा यष्टीरक्षक जज करतायत. कॉट बिहाइंड OUT फलंदाज आउट. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र सफलता भेटली जाते गोलंदाज आतिश डुकरे यांना. चांगली गोलंदाजी ते देखील करतात. पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती त्यांच्यावरती आक्रमण केला गेला, पण त्यानंतर कमबॅक करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडला जाईल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, पण स्वतःवरती संयम दाखवला अंतिम क्षणी आणि एकच धाव भेटली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढलं जात आहे. 42 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. उर्वरित शेवटचा चेंडू शेष असेल या शेवटच्या शतकातील आणि या पहिल्या सत्रातील. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. व्हॉट अ फिल्डिंग, फॅब्युलस फिल्डिंग. टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटतीये, पण इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. येस, थर्ड अंपायर रेफर केलाय त्या षटकारा फिल्डिंगसाठी. तिकडे आपण पाहताय खरं तर क्रुशियल मुवमेंट आहे. पाठलाग करायचा आहे.
हॅलो. जय सेवालाल क्रिकेट संघ बावेघर यांच्या वतीनं आयोजित सेवालाल महाराज चषक 2025 आणि या स्पर्धेमध्ये तमाम प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत, तसेच ITC लाईव्ह यांचंही सहर्ष स्वागत. कारण 153 देशांमध्ये ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपण दाखवलं जातं, त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. वळतोय मैदानाकडे. यंगस्टार आसरे वर्सेस जय मल्हार कलोते मुकाशी. आपण जर का पाहिलं तर मल्हार जाधव आणि अतिश डुकरे असं बॅटल या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. प्रथम फलंदाजी करत असताना कलोते मुकाशी संघाने 44 धावा जमवल्यात. 45 धावांचं आव्हान असणेल यंगस्टार आसरे संघासाठी. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. अतिश डुकरे आणि सचिन डुकरे. अतिश डुकरे एक हार्ड हिटर, आपण पाहिलं असेल चौक परिसरातील मास्टर माइंड ज्याला ओळखलं जातं, आणि हार्ड हिटर, ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा खेळाडू आज आपण मैदानामध्ये पाहतोय. वावेघरच्या मैदानामध्ये अतिश डुकरे आणि सचिन डुकरे. स्ट्रायकर एंड फलंदाज असणारे निश्चितच अतिश डुकरे आणि नॉन स्ट्रायकर एंडला सचिन. मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची आहे. विजय सावंत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. जय मल्हार कलोते मुकाशी संघाचा गोलंदाज विजय सावंत चांगला गोलंदाज आहे. बऱ्याचशा मैदानावरती या गोलंदाजाने आपली चमक दाखवली. आज रसायनी विभागामध्ये म्हणजे पनवेल परिसर, पनवेल तालुक्यातून वावेघर हा पनवेल परिसरामध्ये बिलॉंग करते. तर यंगस्टार आसरे खालापूर आणि जय मल्हार कलोते मुकाशी खालापूर तालुक्यातील हे दोन संघ आपापसात भिडलेत या सेवालाल चषकामध्ये. प्रथम फेरीतील हे सामने आहेत. निश्चितच लीग स्टेज आपण ज्याला म्हणतो, IPL जिथून चालू झाली तिथून लीग ही सर्व क्रीडा रसिकांना कळली. आणि लीग स्टेज जी आहे, कारण या ठिकाणी जो संघ जिंकेल तो दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये मी पंचांना विनंती करतोय की आपण स्पीडअप घ्यायचं आहे, फास्ट करायचं आहे. रजनी शृंखला आहे, नाईट मॅच आपण पाहतोय. आणि ही नाईट मॅच निश्चितच रात्रीचे 3-3:30 वाजता बंद झाली तरच ती नाईट मॅच म्हटली जाते. स्ट्रायकर एंड अतिश आणि नॉन स्ट्रायकर एंडला सतीश. विजय सावंत गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट मॅच चॅम्पियन तुपगाव आणि कांड्रोली. बाळा सावंत आणि कांडोली संघाचे संगणक बाळा सावंत आणि तुपगाव संघाचा संगणक बुगी. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचे. चॅम्पियन तुपगाव आणि कांड्रोली दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉससाठी या. पहिला बॉल, अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफमध्ये चेंडू भिरकावला, 1 धाव मात्र मिळाली. आणि या एका धावेने 45 धावांचा पाठलाग करताना श्रीगणेश केलाय तो 1 या धावसंख्येने यंगस्टार आसरे संघानं. हा चेंडू चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये भिरकावला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय, मात्र जोपर्यंत चेंडू पकडणार तोपर्यंत चेंडू झालाय फरार. सीमारेषे पार आलेला हा आसरे गावचा ब्रँडेड चौकार. मस्त आवाज सोडत जा. अगदी थोडासा आवाज, मला स्टेजवरती आवाज आलेला आपल्या म्युझिकचा. क्वालिटी द्या. यावेळेस हा पुढचा चेंडू जबरदस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगलं कलेक्शन. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. या स्पर्धेसाठी अजय सोगे यांच्याकडून शुभेच्छा येतात. सारंग संघाकडून अजय सोगे यांच्या शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळतात.
निश्चितच आपण आता आसरे संघासाठी मात्र या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. सारंग संघाचे अजय सोगे यांच्याकडून आसरे संघासाठी शुभेच्छा. मात्र पहिला हा चेंडू आलाय लॉंग ऑन झेल मात्र या ठिकाणी सोडला गेला आणि एक सिंगल मिळते. या सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या 8 धावा बिनबाद 8. पहिलं षटक प्रगतीपथावर 4 चेंडू टाकून झालेत. विजय सावंत शर्तीचे प्रयत्न करतोय विकेट घेण्याचे, मात्र क्षेत्ररक्षक त्याला तितका चांगला सपोर्ट मिळत नाहीये. मात्र विजयमध्ये क्षमता आहे. आपण विजयची शरीरयष्टी पाहिली तर एक जबरदस्त हार्ड हिटर खेळाडू आणि तितक्याच ताकदीचा वेगवान गोलंदाज. हा चेंडू चांगला आहे, पॉइंटच्या डोक्यावरून भिरकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू सीमा रेषे पलीकडे पुन्हा एकदा आलेला हा आसरेगाव समाप्तीनंतर निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर एका षटकाचा खेळ संपतो आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येतात. 12 धावा. अजूनही 33 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू. डीजे मार्कवर गोलंदाज मयूर जाधव. निश्चितच मयूर जाधव ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो तो मयूर जाधव यावेळेस खेळपट्टीवर आहे. गोलंदाजी मार्कवर आहे. फलंदाजी करत असताना मयूरनं वैयक्तिक धावा जमवल्यात 9. अतिशय चांगली फलंदाजी केली आहे यावेळेस गोलंदाजी मार्कवर मयूर. पहिला बॉल लेग बाईटचा इशारा येतोय. 1 धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येत भर 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी आयोजकांच्या ते विनंती करतोय की कांड्रोली विपक्ष तुबगाव दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती की आपण टॉससाठी यायचं आहे. यावेळेस मैदानामध्ये काय घडलंय मात्र बॅकअप खूप चांगलं जबरदस्त बॅकिंग. यष्टीरक्षकाने केलेली चुकी शॉट थर्डमॅन आणि शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने केलेलं बॅकअप कव्हरअप डॉट बॉल आलाय आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेनं धावसंख्या स्थिर स्तब्ध शांत 13 या धावसंख्येवर. 16 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 16 चेंडू 32 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा. यावेळेस मयूरनं टाकलेला चेंडू चुकी केली आहे मात्र पुन्हा एकदा शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकानं अतिशय चांगला बॅकअप. 1 धाव मिळतीये. या एका धावेच्या बरोबरीनं 14 धावा धावफलकावरती. 15 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. जीवन 11 यंगस्टार आसरे आमचे मित्र आहेत जीवन बैलमारे यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. निश्चितच वावरलेच्या मैदानावरती जीवन 11 भोकरपाडा हा संघ खेळला आणि या विभाग प्रमुख चषकाचा मानकरी ठरला. तर निश्चितच लक्की आहेत जीवन बैलमारे यांनी बऱ्याचशा ठिकाणी आपला संघ पुरस्कृत केलाय आणि सचिन बैलमारे आणि जीवन बैलमारे याची या संघाचे पुरस्कर्ते. हा चेंडू चांगला आहे.
मात्र पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाईड धाव, लेग स्टंप, वाईट बॉलचा इशारा. अव्वांतर धाव मिळते. अव्वांतर धावेच्या बरोबरीनं धावसंख्या 1ने पुढे सरसवले. 15 धावा धावफलकावरती. 15 आणि 30 धावांची गरज. 15 चेंडू 30 धावा. तुपगाव संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित आहे. कांड्रोली संघाच्या संगणकाला विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचंय. कांड्रोली संघाचा संगणक बाळा गायकवाड, आपण टॉससाठी या. किंवा यश गायकवाड, आपण दोघांपैकी एकाने टॉससाठी यायचं. आपली उपस्थिती या ठिकाणी आयोजकांनी दर्शवायची. हा चेंडू जबरदस्त फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, उंची जास्त, लांबी कमी, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये घेण्याचा प्रयत्न फसलाय. झेल जमिनीला दान झाला आणि 1 धावेचा बोनस मात्र दिला गेलाय. तो जीवन 11 यंगस्टार आसरे संघाला. या 1 धावेच्या बरोबरीनं 16 धावा धावफलकावरती आल्या. 14 चेंडू 29 धावांची गरज आहे. समीकरण बदलत जात आहे. 14 चेंडू 29 धावा आणि चेंडूंचं अंतर जर पाहिलं तर 15 धावा एक्स्ट्रा आहेत. 14 चेंडू शिल्लक आहेत. 1-2 मोठे फटके, या सामन्याचं चित्र पलटेल. यावेळेस मात्र चेंडूनं उंची गाठली आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली आलाय. सुंदर झेल टिपला आणि या ठिकाणी आपण पाहतोय पहिला हादरा बसतोय. तो अतिश डुकरे, एक हार्ड हिटर फलंदाज बाद होतोय. मोठा मासा गळाला लागलाय. तो मयूर जाधवच्या गोलंदाजीवर विजय सावंतनं टिपलेला झेल. डीजे थँक्यू. ज्याचं खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं तो अतिश डुकरे यावेळेस मात्र बाद, 5 या धावसंख्येवरती बाद झालाय. आणि विजयने टिपलेला हा चांगला झेल. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय, ऋतिक नलावडे. ऋतिक नलावडे चांगला खेळाडू आहे. मात्र आत्ता एक्सलेटरवर पाय दाबा लागणाऱ्या फलंदाजांना 13 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं तर 16 धावा अतिरिक्त जमवायच्या आहेत. 13 चेंडू शिल्लक आहेत. आणि या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे गोलंदाज मयूर. हा चेंडू चांगला आहे, जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, मिसफिल्ड पाहायला मिळते. आणि चेंडू गेलाय वनमाऊस सीमारेषेपलीकडे. 4 धावांसाठी चौकार. टॉसविन आपला निर्णय आपण कळवायचा आहे. मैदानामध्ये आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आणि त्या मोदल्यात मिळाल्या 4 धावा. या 4 धाव्यांशी 20 धावा धावफलकावरती आल्यात. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू 25 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लक्ष्मण शिंगवा. लक्ष्मण शिंगवा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. कलोते मोकाशी संघाकडून जय मल्हार कलोते मोकाशी संघाचा हा गोलंदाज अतिशय चांगला गोलंदाज आहे. क्षमता खूप चांगली आहे. मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय सचिन डुकरे, जो सलामीला आलेला फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत वैयक्तिक 8 धावा जमवल्यात. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. 12 बॉल 25 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार विवरचना आखली जातीये. पहिला चेंडू जबरदस्त फटका आहे. उंची गाठली, मात्र चेंडू गेला सीमा रेषे पलीकडे. डीप मिड विकेट सीमा रेषा पारित केली जाते. 6 धावांसाठी षटकार. ते 26 धावा धावफलकावरती आल्यात. समीकरण बदललंय. 11 चेंडू 19 धावांची गरज आहे. लक्ष्मण शिंगवाच्या पहिल्याच चेंडूवरती सचिन डुकरेने लगावलेला हा षटकार. आणखीन एक दर्जेदार फटका पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. थोडासा फंबल झाला आणि त्या मोबदल्यात मिळाल्या 2 धावा. अति घाई संकटात नाही आपण पाहतोय. 48वा कॅच या ठिकाणी ड्रॉप केला जातो. आमचे स्कोरर
सांगतायत गुणलेखक माझ्या समवेत मयूर पाटील, मॅन फ्रॉम नारपोली. जे नारपोलीचे आमचे मयूर पाटील आहेत गुणलेखक, त्यांनी सांगितलं 48 कॅच ड्रॉप केले गेले आहेत आणि पकडो कॅच और जीतो मॅचचं समीकरण का सांगितलंय तर हेच सचिन डुकरेनं दाखवून दिलं. झेल सोडला आणि त्यानंतर आलेला हा षटकार, या षटकाराने धावसंख्येत भर पडली. धावा फलकावरती धावा 34 धावा. नऊ चेंडू आणि 11 धावांची गरज. 9 बॉल 11 धावा. लक्ष्मण सिंगवा महागडा ठरतोय, ज्याच्यावरती भरोसा ठेवला होता आणि या सत्रामध्ये मात्र 3 झेल सोडले गेले. हा चेंडू चांगला आहे, जबरदस्त झेल टिपलाय. टॉपेज होती आणि यष्टीरक्षक विजय सावंत शरीर यष्टीपेक्षा जबरदस्त चपळाई. मयूर जाधव, माफ करा, मयूर जाधव आठ बॉल 11 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय निलेश मिळमेणे. 8 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र टर्निंग पॉइंट, कारण उगाच म्हटलं नाहीये क्रिकेटमध्ये पकडो कॅच और जीतो मॅच, कारण 3 झेल सोडले, त्यानंतर चौथा झेल टिपला गेला तो अतिश डुकरेचा. मात्र यावेळेस आत्ता आसरे संघ आणि कोलते संघ दोघांमध्ये निश्चितच विचार विनिमय. हा बॉल चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. चेंडू फळीचा संपर्क नाही आहे, डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या स्थिर, स्तब्ध, शांत आणि संयम. 34 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झाले. 34 धावा. धावफलकावरती समीकरण बदललंय. 7 चेंडू 11 धावा. वारंवार समीकरण बदलत आहे. काय जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. तमाम प्रेक्षकांचं मनोरंजन या सामन्यामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉल. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. जिथं 12 चेंडू 25 धावांची गरज होती, त्या ठिकाणी 6 चेंडू 11 धावा म्हणजे 14 धावा खर्च केल्या. तर लक्ष्मण सिंगवा या गोलंदाजानं येणारे 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. डीजे नवीन गोलंदाजी मार्क वरती तानाजी शिंगवा. तानाजी गोलंदाजी मार्क वर येतोय. तानाजी सुद्धा तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. तानाजीसाठी मात्र 11 धावा आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्रायकर एंड फलंदाज ऋतिक नलावडे, ज्याने आल्या आल्या एक चौकार लगावला आणि आपले इरादे स्पष्ट केले, मनसुबे स्पष्ट केले. तो फलंदाज ऋतिक नलावडे. तानाजीचा पहिला चेंडू. हा बॉल शॉर्ट बॉल आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. शॉर्ट बॉल टाकला होता आणि मयूरनं कलेक्ट केलेला हा चेंडू. फलंदाज मात्र आशाभूत नजरेने पाहत बसला.
5 चेंडू 11 धावा. समीकरण वारंवार बदलत आलंय. अतिश डुकरे जोपर्यंत खेळपट्टीवर होता असं वाटलं होतं की हा सामना 3.3 षटकांमध्ये संपुष्टात येईल, मात्र यावेळेस चुरस निर्माण झाले. हा चेंडू चांगला आहे, चुकी केली यष्टीरक्षकानं. वाईड बॉल +1. रिव्ह्यू घेतलाय न, स्ट्रायकर एंडला रिव्ह्यू आहे. फलंदाज बाद आहे का हा रिव्ह्यू मात्र आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर फलंदाज आउट आहे, निलेश मिणमिणे. निश्चितच दोन्हीही फलंदाज बाद घोषित केलेत. तिसरा फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवायचा आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. दीपेश डुकरे. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 5 बॉल 9. येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तानाजी शिंगवा. पाच चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. नॉन स्ट्रायकर एंड बाद केला होता. स्ट्रायकर एंडला जो आहे तोच कंटिन्यू असेल. इकडे रिव्ह्यू घेतलेला होता. एक मिनिट थांबायचे पंच, आमचे आयोजक पुन्हा एकदा चेक करतायत. जो फलंदाज स्ट्रायकर एंडला आहे तोच असेल. नॉन स्ट्रायकर एंड फलंदाज बाद झाले. ज्याने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला तोच फलंदाज स्ट्रायकर एंडला असेल. ऋतिक नलावडे हा फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला दीपेश डुकरे. स्ट्राइक ऋतिक नलावडे. आपण
स्पीडअप घ्यायचे मयूर. पंचांचा आणि आयोजकांचा निर्णय आपणास मान्य करावा लागेल, कारण आपल्याही गावामध्ये एक भली मोठी स्पर्धा निश्चितच आपण पाहिली आणि दरवर्षी आपल्याही माध्यमातून जय मल्हार चषक कलोते ही स्पर्धा तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येते. मात्र यावेळेस तानाजी गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू जबरदस्त फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं या फटक्याने. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध आलेला हा सीमारेषेपलीकडे 6 धावांसाठी षटकार. निश्चितच पाहुणे तर जेवतील, कारण ही वेळ नाही आहे पाहुण्यांची. 2 वाजायला आलेत. मात्र या ठिकाणी आत्ता कोणते पाहुणे घरी जातील आणि कोणते पाहुणे या ठिकाणी वस्तीला राहतील हे पाहणे गरजेचं आहे. येणारे 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. ऋतिक नल्लावडेने एक षटकार लगावलाय. वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय. अतिशय चांगली फलंदाजी ती ऋतिकच्या माध्यमातून. हा चेंडू आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी. भन्नाट वेगावर स्वार झालाय. डॉट बॉल आणि समीकरण बदललंय. 3 चेंडू 3 धाब्यांची गरज. तानाजी शिंगवा पहिला डॉट बॉल, त्यानंतर वाईट आणि त्यानंतर एक षटकार. 1 डॉट. येणारे 3 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. एखादा डॉट बॉल निश्चितच या सामन्याचं चित्र पलटेल, धगधग वाढवेल ती तमाम क्रीडा रसिकांची. हा चेंडू ऋतिक नलावडेचा माइटी हिट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू गेलाय सीमारेषे पलीकडे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला हा षटकार, विजयी षटकार. आणि विजयी होतोय G111 यंग स्टार आश्रय संघ. विजयी संघाच्या हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे गोड गोड कौतुक.